प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अध्यक्ष महोदय, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि काही दिवसापूर्वी अध्यक्ष महोदयांचा वाढदिवस आणि शुभेच्छा असतील तुम्हाला. येणाऱ्या आयुष्यामध्ये निरोगी आयुष्य तुम्ही जगावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक महत्त्वपूर्ण मॅच. राकेश घाडगे जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, त्यांच्या अगेन्स्ट बॅटर स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे संदीप कदम आणि त्यांच्या अगेन्स्ट अमोल शेडगे. ही जोडी A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम आपल्याला पाहायला मिळाली. अंशिका 11 या टीमचे संघमालक अमोल दादा जांभळे या संघमालकांच्या देखील आशा आता मात्र या मॅचकडे नजरा वळवल्या गेल्या. तर दुसऱ्या बाजूला संघमालक आपल्याला पाहायला मिळाले आहेत. प्रिशा 11 या संघाचे संघमालक प्रशांत दादा शेडगे यांच्याकडेही नजरा वेधल्या गेल्या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बरोबर पहिला बॉल सुरू होतोय. 9 वाजून 14 मिनिटाचा पहिला बॉल. हिअर वी गो, लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. पहिला बॉल डॉट आलाय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिलं ना तर पहिल्या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय या सगळ्या बाबी आपल्याला पाहायला मिळतील. आज युनिक लाईव्हच्या माध्यमातून आपण ब्रॉडकास्टिंग पाहतोय. तुम्हाला 3 षटकं हाताळायची आहेत ती 15 मिनिटांमध्ये. या सगळ्या बाबी नोंदवल्या गेल्यात. संदीप कदम पहिला बॉल बीट केलाय, दुसऱ्या बॉलकडे वळालेत ओव्हर विकेटने. हो, यावेळी मात्र खोलवर राहिलेला बॉल चेंज ऑफ पेस व्हेरिएशन कॅरी केलंय. राकेश घाडगे मैदानाच्या आतमध्ये अचूक आणि लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करतायत. संघाचे संघनायक आहेत. लीडिंग फ्रॉम द फ्रंट समोर आलेत, स्वतः नेतृत्व करतायत, पहिले षटक हातात आहेत. राकेश घाडगे या नावाची चर्चा मैदानाच्या आतमध्ये अनेक काळ राहिली आहे. संदीप यांना बीट केलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. हो, यावेळी पहा थोडीशी दिशा दिली आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट होईल का? यस, पंचाकडे दाद मागितली गेली आहे. आता काय घडलंय? पंचांचा निर्णय महत्वपूर्ण राहील. आणि आपण पाहिलं तर पंचांनी सांगितलं बॅटर वॉज सेफ. म्हणजे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये इन टाइम पोहोचलेला आहे. आणि इथे पहिली धाव मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट रन आजच्या दिवसातील मिळाली आणि ती चिकी सिंगलने आली आहे. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. आणि इथे पहा संदीप कदम यांनी मात्र खातं ओपन केलं आणि आता अमोल शेडगे हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राकेश घाडगे यांच्या अगेन्स्ट अमोल यांच्यामधलं हे वॉर, यांच्यामधलं हे बॅटल ओव्हर द विकेटने गोलंदाज निघालेत. हो, पिचिंग इन द लाईन. तिथून मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज लेग शॉर्ट लेग मध्ये असलेले क्षेत्ररक्षक इनॅक्शन मध्ये आले आणि तिथे मात्र धाव अंकित केली गेली होती 1. आणि या एका धावेने धावसंख्या 2 या आकड्यावरती. पहा, मोठा प्रहार करावे लागतील. मस्ट निडेड विन आहे. तुम्हाला अधिकच्या धावा बनवाव्या लागतील आणि प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असलेले राकेश घाडगे टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. अतिशय चपळ हा गोलंदाज निघाला आपल्या ट्रॅकवरून. खोलवरचा बॉल आहे, त्याच्यावरती प्रहार आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सी कॉर्नरला प्रोटेक्शन आहे, मात्र त्याच्या मस्तक पे दस्तक देत असताना हा आलाय क्रॅकिंग षटकार. 6 बिग हिट. मैदानाच्या आतमध्ये आक्रमकताही दाखवली आहे. पहिलाच अटॅक केलाय. शेवटचा बॉल. हो, याही वेळी ऑन साइडला जागा बनवण्याचा प्रयत्न होता. तिथून मात्र बॅटची टॉप एज. ओ, इथे बाउन्स केला हातामध्ये आणि इथे 3 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. एक बिग विकेट मिळण्याची आशंका होती, मात्र ती निराशामध्ये परावर्तित होत असताना धावसंख्या 1 ने बहरली आहे. धावसंख्या 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कधी ऊन तर कधी सावली असा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आणि म्हणून जो म्हटलं ना उपरवाली की क्या कितनी बडी काया. आणि पहा, आणि धावफलकावरती कधी धूप कधी छाया हे पाहायला मिळालंय. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला ना तर टीम अंशिका 11 36 हा प्रोजेक्टेड स्कोर दाखवला गेलाय. अंतिमचे 3 ओव्हर अजूनही शिल्लक आहेत आणि षटक क्रमांक 2. चला, आम्ही टायमर लावलाय. तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती हा टायमरही पाहताय. युनिक लाईव्ह
यांच्या माध्यमातून हे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग आपल्याला पाहायला मिळालंय. कालच्या दिवसापासून या स्पर्धेचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून देखील फार सुंदररित्या पाहायला मिळालाय. आता मात्र आपण दुसऱ्या षटकाकडे वळतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नाव आहे आयुष. मात्र टीव्ही स्क्रीन वरती जो फलंदाज तुम्ही पाहताय ना, नाव आहे संदीप कदम. एक षटकार त्याने ठोकलाय आणि आतापर्यंत 5 बॉलचा सामना त्याने केलाय. धावसंख्या बनवली आहे ती 8. त्याच्याकडे नजरा वेधल्या गेल्यात. पहा, सुख हे मागून मिळत नाही, सुख हे शोधून सापडत नाही. सुख ही अशी गोष्ट आहे ना, जी तुम्ही एकाला दिलीत दुसऱ्याला दिलीत तर तुम्हाला आपोआप मिळत असते. आणि तेच सुख मिळवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. येस, टायमर लावलाय आम्ही. 15 मिनिटं झाली तर लगेचच त्या ठिकाणी तुम्हाला अनाउन्समेंट करू. चला, गोलंदाज निघालाय आयुष. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. ट्रॅम्प लाईनच्या जवळून जाणारा काय क्वेश्चन आहे इथे. येस इट इज. पंचांनी सांगितलंय की हा बॉल ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल आणि व्हाईट बॉल वरती एक्स्ट्राची 1 अंकित केली गेली आहे. धावसंख्या 11. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल या बॉलच्या पाठीमागे. पुढचा बॉल. हो, पिचिंग पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. अनदर व्हाईट बॉल. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न राहिला या छोटासा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयुष आलेत आणि आयुष मात्र आता इथून पुढे एक चांगली लाईन आणि लेंथने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र हा बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप तिथून मात्र वळवण्याचा प्रयत्न आहे. पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये शरीरापासून लांब ठेवतायत. ही सातत्याने आपल्याला युनिक लाईव्हच्या माध्यमातून ब्रॉडकास्टिंग पाहायला मिळालंय. कौतुक आहे. 12 धावा. हो, यावेळी मात्र बॉलने घेतलेली उचली, फलंदाजाला दिलाय गुंगारा, मैदानाच्या आतमध्ये बीट केला. डॉट बॉलचा कॉल आलाय. क्षमता आहे या गोलंदाजाकडे. नाव आहे आयुष. महत्वपूर्ण खेळाडू आहे. पहा, चर्चा राहिली. पुढचा बॉल. ओ, यावेळी फटका फसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. प्रोडक्शन दिलं जाईल. लॉंग ऑफ वर नेतील, कॅरी करतील. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावीने स्कोर कार्ड मात्र आता वधारलाय. तो जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. महत्वपूर्ण मॅच आहे. नेक्स्ट मॅच ही तितकीच महत्वाची आहे. सह्याद्री सुपरस्टार्स अगेन्स्ट टीम श्री स्वामी समर्थ 11. बोथ टीम कॅप्टन्स. हा कॉल आपल्यासाठी आहे. नेक्स्ट टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये. पुढचा बॉल. हो, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. अवे फ्रॉम द बॉडी. थोडासा रूम दिला होता डीप मध्ये. बॅकवर्ड पॉइंटला दूरवर आपण पाहिलं ना, तर सरळ निघून चाललाय. सीमा रेषे पार आला ना तो. आणखी एक दर्जेदार चौकार. 4 रन्स. पाया पाया पाया. थँक्यू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या बॉलच्या पाठीमागे फार सुंदर त्याचा खेळ. पुढचा बॉल. हो, यावेळी मात्र आडव्या बॅटने कडवा प्रहार. बॉल मात्र सरळ सीमा रेषे पार आला ना तो. मॅक्सिमम षटका. 6. बिग हिट. येऊ द्या डीजे. चला, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल कडे वळालं. 23 धावा धावफलकावरती. 23. आयुष. हो, यावेळी मात्र भन्नाट वेगाने हात आलेला बॉल. लाईन महत्वाची आहे. लाईन मिस केली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलचा कॉल आलाय.
एक्स्ट्राची रन इथे अधिकची मिळाली आहे. धावसंख्या 1 ने वधारली आहे, ती जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. आयुष्याने आतापर्यंत 15 धावा खर्ची केल्यात 5 बॉलच्या पाठीमागे. अंतिमचा बॉल राऊंड विकेटने. हो, याही वेळी स्लॉट मध्ये होता, त्याला सरळ पाठवला डीप मध्ये, पार्किंग प्लॉट मध्ये पॅरलल समोरच्या दिशेने मॅक्सिमम षटका 6. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलंय. खोलवर पद्धतीचा बॉल, त्याच्यावरती स्ट्रेट पाटने एक पॅरलल क्रॅकिंग फटका. आणि आपण पाहिलं ना आता आमच्या युनिक लाईव्हच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट मधला टी, तो बॉल शेवटच्या क्षणापर्यंत टिकण्याचा कॅमेरा वर्क हेही महत्वाचं आहे आणि ते पाहायला मिळालंय. जबरदस्त कॅमेरा वर्क, मोठू पतलूही आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्यासाठी मध्ये एक छोटस सुमधुर संगीत. तीस धावा धावफलकावरती, 30 रन्स ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 9 बॉलच्या पाठीमागे 24ची योगदान मैदानाच्या आतमध्ये संदीप कदम या बॅटरने दिले. तर अमोल शेडगे यांना आतापर्यंत मोठा प्रहार करू दिला नाहीये. मात्र आता राहुल बादापुरे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. एक महत्वपूर्ण खेळाडू ओव्हर द विकेटने. हो, यावेळी पहा बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. टापचा फटका, शॉट 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कॅरी करतील. दरम्यान मात्र 1 धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. राहुल बादापुरे सातारा प्रीमियर लीग या खेळाडूने गतवर्षी खेळली होती, मात्र आज या प्रीमियर लीग मध्ये देखील हा खेळाडू त्याच पद्धतीने परफॉर्मन्स देईल का, महत्वपूर्ण विषय आहे. गोलंदाज निघाले पुन्हा एकदा. हो, याही वेळी यॉर्कर लेंथ मैदानाच्या आतमध्ये फ्लिक केला, बॉलम हँडचा वापर केला. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालंय. आणि दरम्यान मात्र घेतल्या गेल्या त्या 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्येचा वेग वाढलेला आहे. 33 33 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एक महत्वपूर्ण मॅच आहे. प्रत्येक क्षणी तुम्हाला प्लॅन करावे लागतात आणि ते प्लॅन एक्झिक्यूट करत असताना पुढचा बॉल. हो, याही वेळी उडवला, मिस टाइम आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सी कॉर्नरला कॅरी करतील झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. संदीप कदम बॅक टू द पवेलियन. एक मोठी विकेट. हा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं, खोलवरचा बॉल होता, पॅडलाईनची ट्रो क्रशर गोलंदाजी. राहुल बादापुरे म्हटलं ना तर यॉर्कर किंग म्हणून त्यांची ओळख आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये स्लॉट मध्ये असलेला हा बॉल एक्झिक्यूट करता आला नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षण फार सुंदररित्या पाहायला मिळालं आणि कॅरी केला त्या क्षेत्ररक्षकाने हा झेल. आणि विकेट क्रमांक 1 डाऊन झालाय. 11 मिनिटाचा खेळ आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहिलं ना तर 11.11 सेकंदाचा खेळ संपलेला आहे. म्हणजे 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं हाताळणं अनिवार्य आहे. या सगळ्या बाबींकडे नोंदी घेतल्या गेल्यात. आतापर्यंत 2.3चा खेळ संपलाय. चला थोडासा अधिकचा वेळ घेऊ नका. राहुल निघालेत मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेटने न्यू बॅटर सूर्यकांत. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये स्कूप केला, दिल स्कूप पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत, रनिंग हँड कॅच, कॅरी करण्याचा प्रयत्न, त्यानंतर मात्र निराश झालेत आणि बॉल मात्र सरळ निघून चाललाय सीमा रेषे पार. चौकार, 4 रन्स. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये 360 जवळजवळ ते डिग्री मध्ये फिरले. डीप मधून क्षेत्ररक्षक आले आणि नाखुश झाले. हा बॉल अडवण्याचा प्रयत्नच केला नाहीये त्यांनी. पहा या सगळ्या बाबी आहेत. तुम्ही जर चूक केली ना तर त्याला सुधारण्याची संधी तुम्हाला क्रिकेटमध्ये मिळत असते आणि त्या संधीचं सोनं करावं लागतं. म्हणून म्हटलं त्यांना संधीही मागून मिळत नाही, संधीही शोधून सापडत नाही. मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट बॉल. 37 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंड वरती सूर्यकांत आलेत. सूर्यकांत सडपाथळ बांधा मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने.
स्विच हिट मैदानाच्या आतमध्ये कमालीचा प्रहार मैदानाच्या आतमध्ये आणखी एक क्रॅकिंग लगातारचा बॅक टू बॅक दुसरा चौकार. नको बेकार वाटतं का? थँक्यू. पहा मिस्टर 360 म्हणायला काय हरकत आहे. सूर्यकांत आलेत आणि अल्टी पलटी फटके खेळण्यामध्ये माहिर हा खेळाडू. गोलंदाजीच्या स्ट्रेंथ वरती हा गोलंदाजाला रीड करतोय. पुढचा बॉल हो यावेळी पहा बाकफूट वरती गेल्यात. पंच करण्याचा प्रयत्न कवच मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मधून येतील प्रोडक्शन दिलंय मात्र लगातारचा कन्सिक्युटिव्ह बॅक टू बॅक 3 बॉल 3 चौका. सूर्यकांत मैदानाच्या आतमध्ये सेकंड फाय आणि आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं गेलंय की 3 चेंडू 3 चौकार जर आले तर 300 रुपयाचं कॅश प्राइज आता लागू झालंय. सिग्नेचर केलंय त्याने आपल्या या 3 बॉलने. महत्वपूर्ण मॅच आहे. चला अंतिमच्या षटकाकडे वळूया आणि धावफलकाकडे नजर वळवली तर धावत संख्या जाऊन पोहोचली आहे 3 षटकारांच्या पाठीमागे 45 धावा 45. चला टीम्स टाइम अप होतो याची नोंद घ्या. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपण हॅलो चला स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपण या ठिकाणी घेतलाय आणि मॅच ऑन करूया. डेथ ओव्हर कडे आपण वळतोय. साहिल आल्यात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट साई जाधव मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट इन ऍक्शन मध्ये. त्यांच्या अगेन्स्ट बॅटर अमोल शेडगे. अटॅक करावा लागेल अमोलला. आघाडीला आलेत. पहिलाच बॉल मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहेत स्वतः फॉलो थ्रू मध्ये येतील गोलंदाज आणि कॅरी करतील. अमोल शेडगे स्वस्तात निपटलेत. बॅक टू द पवेलियन. बॅटर बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाल्यात. नाव आहे योगेश घोगावले. मात्र तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती ज्या गोलंदाजाला पाहताय ना नाव आहे साई जाधव. पहिल्याच बॉल वरती पहिला हादरा दिलाय आणि मैदानाच्या आतमध्ये पहा माती उचलून दिशाही पाहिली आहे आणि ताच लाईनने तो गोलंदाजी करणार असा त्याने ध्यास घेतलाय. मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण मॅच आहे. गोलंदाज निघालेत साई जाधव. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने योगेश साडे. खोलवरचा बॉल आहे डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने लॉंग ऑफ वरती. क्षेत्ररक्षक आहेत 1 बाउन्स मध्ये कॅरी केलाय. दुसरी साठी निघाल्यात रॉंग एंड वरती थ्रो पाहायला मिळाला आणि तो थोडासा वाईडिश. तदनंतर मात्र रनआउटची संधी. एकाच ट्रॅक वरती 2 खेळाडू. मात्र इथे चूक झाली आहे. म्हणूनच म्हटलं आता ना कसा धरू मी नेम तुझ्यावर अजूनही आहे प्रेम तुझ्यावर. म्हणूनच म्हटलं आता ना की कसा धरू मी नेम तुझ्यावर अजूनही आहे प्रेम तुझ्यावर. अरे तू ऐवज दुसऱ्याचं कसं करू मी क्लेम तुझ्यावर. क्लेम करताना झाली आहे चूक. He, Hall, she teached he. Hall, 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 Hall. तीन धावा इथे अंकित केल्यात. अधिकच्या 3 मिळाल्या साई जाधव यांच्या अगेन्स्ट सूर्यकांत. हो यावेळी मात्र खोलवरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. पंच तत्पर आहेत. लेग साईड वरती 3 खेळाडू. यस इट्स नो बॉल. फील्ड डिक्टेशन मध्ये केलेल्या चुका
पंचांनी पाहिल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये खेळाडूला दंडित केलं गेलंय आणि इथून पुढे म्हटलं जाईल ना, उघडा डोळे पहा नीट, येणारा बॉल फ्री हिट. चुका चुका आणि चुकाच होताना पाहायला मिळाल्या. टीम क्षेत्ररक्षण करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. टीमचं नाव आहे प्रिशा 11. चुकीला माफी नाहीये. फ्री हिटचा बॉल आहे आणि सूर्यकांत सारखा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे, जो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती महत्वपूर्ण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असल्या गोलंदाजांना चांगली दिशा दाखवतोय. ओद विकेटने पुन्हा निघाल्यात. फ्री हिटचा बॉल, शरीराचा वेध घेणारा, बॉडी लाईनची गोलंदाजी. साई जाधव ही कमी नाहीये. साई जाधव ही अतिशय सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळाल्यात. जिथे चूक झाल्यानंतर कमबॅक त्याने केलाय आणि धावफलकावरती पहा संघाच्या सांघिक धावसंख्या अर्धशतकीय खेळी टीम आपल्याला पाहायला मिळाली. अंशिका 11 या टीमने धावफलकावरती लगावल्या त्या 50 धावा. वेल डन टीम. पुढचा बॉल साई जाधव. हो, यावेळी पहा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले होते, बीट केले, डॉट बॉल आहे. साई जाधव हा जरी वयाने कमी असला, शरीराची सडपातळ बांधणी असली ना, तरी देखील त्याच्या गोलंदाजीमध्ये एक धार आहे. त्याने लाईन आणि लेंथ आपल्या नियंत्रणामध्ये ठेवली आहे आणि फलंदाजांना मोठ्या प्रहारांपासूनही लांब ठेवलंय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट निघालाय आपल्या ट्रॅकवरून. हो हो, यावेळी पहा पुन्हा एकदा पार्लर समोरच्या दिशेने व्ही झोन मध्ये स्ट्रेट हिट केलाय. डीप मध्ये संधी, फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. बाठा. मध्ये आपण पाहिलं डीप मधून क्षेत्ररक्षक फार चपळाईने आले आणि बॉल जो थ्रो आहे ना, तो राईट एंडला केला आणि साई जाधव मैदानाच्या आतमध्ये इंट्रोडक्शन मध्ये ऍक्टिव्ह राहिलेत. या ओव्हर मध्ये फक्त 5 चेंडू त्याने हाताळलेत आणि 5 धावा त्यांनी खर्ची केल्यात. धावफलकावरती 51 धावा. गणेश आल्यात मैदानाच्या आतमध्ये. या इनिंगचा अंतिमचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल, महत्वपूर्ण बॉल. निघालेत गोलंदाज. हो, यावेळी जागा बनवली. नंतर मात्र जबरदस्त प्रहार, लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर आला एक मॅक्सिमम चौकार. अंतिमच्या बॉल वरती टार्गेट सेट करणारा हा क्रॅकिंग चौकार. 4 रन्स. 55चं टार्गेट सेट केलंय आणि आता मैदानाच्या आतमध्ये उत्तरार्धामध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 56 धावा. पाठलाग करावा लागेल. आपण जाऊया या इनिंग मधून मात्र सरळ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे तुषार जांभळे सर आपल्या समेत जॉईन होतील आणि नेक्स्ट मॅचचा आपण करणार आहोत टॉस. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मधून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत आहात, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र KSK चा एक बुलंद आवाज शैलेजी जाधव सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. सकाळच्या सत्रामध्ये व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील ओझरे गावचा एक गोड आवाज आमचे गुरुवर्य आकडे तज्ञ निलेजी मर्डेकर सर यांचाही तुम्ही आवाज ऐकताय. इथून पुढे आपण
चला टॉसची कहाणी आपल्यापर्यंत पोहोचली आहे. सह्याद्री सुपरस्टार्स या टीमने टॉस जिंकला आणि त्यांनी निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. ते टीम आहे श्री स्वामी समर्थ या टीमला या ठिकाणी आमंत्रित केलंय. या दोन्ही टीमने या बाबीची नोंद घ्या. आता मात्र जाऊया सेकंड इनिंग मध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. आपण पाहिले ना अंशिका 11 आणि प्रिशा 11 या दोन टीम मध्ये आजच्या दिवसातील ही पहिली मॅच आणि पहिल्या इनिंग मध्ये 55 धावा या बनवल्या गेल्यात. उत्तरार्ध मध्ये सेकंड इनिंग मध्ये सेकंड हाफ मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 56 धावा. विनोददादा गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं टायटल पाहिलं तर सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 हे भव्य दिव्य पर्व. आणि आजच्या दिवसामध्ये या असोसिएशनचे आणि या स्पर्धेचे लीड कॉमेंटेटर आपण पाहिलं तुषारजी जांभळे यांना आपण मायक्रोफोनवरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहिलं आणि त्यांच्या माध्यमातून हा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. सह्याद्री सुपरस्टार्स विन द टॉस अँड सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट असा निर्णय त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. आता दुसऱ्या इनिंगकडे आपण वळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळालाय. नाव आहे राकेश घाडगे. इंट्रोडक्शन मध्ये आलेत. राकेश घाडगे यांच्याकडे नजरा वेधल्या गेल्यात. महत्वपूर्ण खेळाडू आहेत, अनुभव आहे आणि या टीमकडे नजरा वळत असताना मात्र त्यांच्याच समोर सिद्धेश शेडगे हे खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती एक लहानसा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपलं स्वतःचं आयुष्य आणि आयुष्यामधली क्रिकेटची कारकीर्द गाजवण्यासाठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या दिशेने जात असताना हा बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आला. सुरुवातही सुंदर झाली आहे. पहिल्या इनिंगची सुरुवात आपण पाहिली तर डॉट बॉलने झाली होती. याही इनिंगची सुरुवात ही डॉट बॉलने झाली आहे. सिद्धेश शेडगे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये जबरदस्त गोलंदाजी आहे. मी पाहिलं ना तर थोडंसं शफल झालं होतं आणि हेच पाहिलं पंचांनी. आणि दोन्ही खेळाडू एकाच गावचे आहेत असा कॉल आमच्या मायक्रोफोनवरती खऱ्या अर्थाने आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आकाश, येस आकाश हे नाव मैदानाच्या आतमध्ये कधी न वापता येणार मापदंड म्हणजे आकाश. मात्र यावेळी पहा हलक्या हाताने स्टेअर केला. फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केला. वाईडिश आहेत तिथे मात्र कॅरी करत असताना पहिली धाव पहिली रन मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये श्री गणेशा झालाय. वाटेवरचा प्रवास हा सुरू केलाय. टीम प्रिशा 11 56चा पाठलाग करायचा. 22 बॉल आणि 55चं इक्वेशन राहुल बादापुरे यांच्याकडे नजरा वेधल्या गेल्यात. आता मात्र इथून पुढे ऍक्शन मोड मध्ये यावं लागेल. क्रिकेटचा काळ तुम्ही किती गाजवलात याला महत्व नाहीये. मैदानाच्या आतमध्ये येणारा प्रत्येक बॉल तुमच्यासाठी तुमचं नाव आणि समीकरण घेऊन येतोय. राऊंड विकेटने पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये आपण पाहिलं ना शॉट मध्ये असलेले क्षेत्ररक्षक त्यांच्या हाताला ब्रश करून डीप मध्ये बॉल निघून चाललाय. दरम्यान मात्र धावसंख्येला भर मिळाली आहे. धावसंख्या 2 ने अधिकची वाढ होतीये आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3. म्हणजे 3 बॉलचा खेळ संपलाय. सिद्धेश शेडगे सिद्धांत शेडगे यांच्याकडे नजरा वेधल्या गेल्यात. सिद्धांत शेडगे एक लिटिल मास्टर. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं षटक. डावकुरे हाताचा गोलंदाज ऑन साईडला हा सी कॉर्नर मध्ये प्रहार केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे आणि धावसंख्येला 1 ने भरारी. पहा डावकुरे हाताचे गोलंदाज ज्यावेळी ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी येतात ना एक नॅचरल अँगल ते बनवत असतात. बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघत असतो आणि हेच पाहायला मिळालं आणि याच्या मध्यस्थानी आपण पाहिलं ना तर 4 धावा धावफलकावरती मोटू पतली आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत आणि आता ते रेस्ट करतात, आराम करतात. त्यांना माहित आहे मोठा प्रहार आला नाहीये. स्विच हिट मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त प्रहार. बॉल मात्र सरळ थर्ड मॅन रिझन मधून निघून चाललाय. मॅक्सिमम षटका 6. पहा मैदानाच्या आतमध्ये संघाचे संघनायक राकेश घाडगे नो लुक प्रहार केला. डीप मध्ये उलटा पलटी झाले होते. म्हणूनच म्हटलं आता ना दुधारी तलवार आपल्या मॅनामधून बाहेर काढली. लागला तर आबाद नाही तर बर्बाद करून जाणारा फटका खेळला. इथे आबाद करून गेलाय. 6 धावा देऊन गेलाय. सिद्धांत यांच्या अगेन्स्ट आता अटॅक केला गेलाय. 10 धावा डबल डिजिट मध्ये. पुन्हा एकदा स्विच हिट बॅकची टॉप एज. त्यानंतर मात्र बॉल
थर्ड मॅन रिझन मध्ये सरळ निघून चाललाय सीमारेषे पार. आला ना तो आणखी एक दर्जेदार चौकार. 4 रन्स. चला थोडीशी घाई करूया. आम्ही टाइमर लावला, याची देखील नोंद घ्या. पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये दाखल आणि टाकणं अनिवार्य आहे. आतापर्यंत 4 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. या सगळ्या बाबीची नोंद घ्या. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज येतील. प्रिशा 11 या टीम कडून. नाव आहे अमोल, माफ करा प्रिशा 11 या संघाकडे आपण पाहिलं तर धावसंख्या 14 या आकड्यावरती आहे आणि येणारे 18 बॉल आणि 18 बॉलच्या पाठीमागे 42 इक्वेशन समोर आलंय. 18 बॉल्स 42 मस्ट आहेत. आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे संदीप कदम. या नावाची आता ओळख पुन्हा नव्याने तो करून देणार आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी त्याने सुरेख केली आहे आणि सातारा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाची ओळख तो नव्याने पटवून देणार आहे. यामध्ये दुमत नाहीये. मात्र त्याच्या अगेन्स्ट राहुल बादापुरे या संघाचा या स्पर्धेमधील एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. ओद विकेटने नाही तर राऊंड विकेटने. हो यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये फ्लाइटेड डिलेवरती चढवलेला प्रहार डीप मध्ये लॉंग ऑफ वरती कॅरी केला गेला असेल. संपला राहुल बादापुरे यांचा खेळ. बॅक टू द पवेलियन. बॅटर फ्लाइटेड डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये वेग थोडासा कमी दिला होता या गोलंदाजाने. संदीप कदम हे त्यांचं नाव आहे. मैदानाच्या आतमध्ये ते राऊंड विकेटने आलेत आणि त्यांनी मात्र हा बॉल ज्या पद्धतीने अटॅक करण्याचा प्रयत्न होता, मनसुबे पुरेपूर खऱ्या अर्थाने शमवलेत. राहुल बादापुरे बॅक टू द पवेलियन आणि त्यांना मात्र आमचे पतलू आहेत ना ते घेऊनही येत आहेत. आता मात्र नवीन फलंदाज दाखल झालेत. नागेश शेडगे यांच्याकडे नजरा वेधल्या गेल्यात. नागेश शेडगे मैदानाच्या आतमध्ये काय रणनीती करतील, कारण की मॅच आता थोडीशी फसली आहे. जिथे 17 बॉल आणि 42चं इक्वेशन आहे. एक हाय व्होल्टेज मुकाबला. 17 बॉल 42चं इक्वेशन चर्चा राहिली आहे या स्पर्धेची. लास्ट टुर्नामेंट आमच्या गुणलेखकाने आमच्यापर्यंत जी माहिती पोहोचवली आहे, जिथे 6 चेंडू आणि 6 षटकार लगवण्याचा विक्रम यांच्या नावावरती आहे. नाव आहे नागेश शेडगे. पहिलाच बॉल स्विच हिट. मैदानाच्या आतमध्ये बॉल मात्र निघून चाललाय. अलॉंग द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत सरळ सीमारेषे पार. आला ना तो आणखी एक चौकार. 4 रन्स. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये घडलं काय. गोलंदाज निघाले आणि यावेळी थोडीशी जागा दिली होती आणि हे पाहिलं आणि स्विच केला आणि मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स स्लॅप फटका पाहायला मिळाला. 4 धावा अंकित केल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा निघतील. गोलंदाज आपल्या ट्रॅक वरून हो पुन्हा एकदा फिरलेत. यावेळी प्रोडक्शन दिलंय. डीप मध्ये ही रणनीती होती आणि ती पुरेपूर यशस्वी राहिली आहे. म्हणूनच म्हटलं होतं की फासा असा टाका ना की दुसऱ्याला वाटलं पाहिजे की आपण आता जिंकलो आणि त्याच वेळी मात्र डाव पलटलाय आणि इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. बॅटर नागेश शेडगे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये या अगोदरही अशाच पद्धतीने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळी प्रोडक्शन दिलं होतं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी मात्र अतिशय सुंदररित्या सिद्धांत आपण त्या ठिकाणी पाहिले आणि त्यांनी मात्र सुंदररित्या कॅच कॅरी केलाय. आता मात्र नवीन फलंदाज दाखल झालेत. आयुषकडे नजरा वळवल्या जातील. आयुष हा खेळाडू आहे ना या मॅचचा की फॅक्टर ठरू शकतो. 15 बॉल 38चं जरी इक्वेशन असेल ना तो बनवू शकतो. क्षमता आहे.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पहा इथे थोडासा फ्लाइटेड डिलिव्हरी आणि सातत्याने फ्लाइट केलाय मैदानाच्या आतमध्ये बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित केली आहे आणि एक धाव अंकित झाल्यानंतर आता समीकरणही बदललंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 14 आणि बनवायचे आहेत 37. 14 बॉलच्या पाठीमागे 37. असं म्हटलं आता ना की कर्तबगारीचा झेंडा मिरवणारा आखाडा म्हणजे हे क्रिकेटचं मैदान. आता इथे झेंडा रोवायचा आहे. स्विच हिट पुन्हा एकदा प्रयत्न राहिला बॅटची इनर एज. तदनंतर मात्र लॉंग स्टॉप मध्ये आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना आणखी एक हा आलाय क्रॅकिंग चौकार 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये बाईकच्या स्वरूपामध्ये धाव अंकित केल्यात. पहा फलंदाज बीट झाला यष्टीरक्षक बीट झाला तदनंतर मात्र स्लिप मध्ये असलेला क्षेत्ररक्षकही बीट झालाय आणि इथे नशिबाचा हा चौकार आलाय म्हणजे येणारे बॉल 13 बनवायचे आहेत 33 इन 13 डिलिव्हरीज. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कल्पने पलीकडचं क्रिकेट. पहा जिथे सरळ बॅटने मोठे प्रहार येऊ शकतात मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा मोह हा खेळाडूंना आवरता आला पाहिजे. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही इफ्स बट्सला व्हॅल्यू नाही आहे. तुम्हाला आता इथून पुढे समीकरण बदललेलं आहे. येणारे 12 बॉल आहेत आणि 33 ची गरज आहे. मोस्ट निडेड विन आहे दोन्ही टीम साठी. डू ऑर डाय करूया मरो अस्तित्वाची लढाई आहे. किंबहुना मी म्हणेन ना जो संघ पराभूत होईल ना त्याचे चान्सेस या स्पर्धेमधून खऱ्या अर्थाने थोडे कमी होतील. या टायटल कडे जाताना जी टायटल ट्रॉफी पाहिली आहे ना या टायटलचं नाव पाहिलं तर सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 एक महत्वपूर्ण मॅच आहे. पहा कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येय गगनाचं गाठायचं आहे मात्र आता ते कर्तृत्व तुम्हाला सिद्ध करावं लागेल आणि कशा पद्धतीने तुम्ही सिद्ध कराल तर येणारे बॉल शिल्लक आहेत 12 तुम्हाला बनवायचे आहेत 33. महत्वपूर्ण मॅच आहे. आता आघाडी घ्यावी लागेल. संघाचा संघनायक जो आहे ना तो नॉन स्ट्राईक एंडवरती त्याला स्ट्राईक मिळत नाहीये. हो यावेळी पहा हलक्या हाताने खेळून काढलाय डीप मध्ये. पहा क्षेत्ररक्षक येण्यापूर्वी शॉर्ट मिड विकेटचे क्षेत्ररक्षक इन ऍक्शन मध्ये आले कॅरी केलाय आणि धाव संख्या 1 ने वाढली आहे. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 11 आणि बनवायच्या आहेत त्या 32 धावा 32. मस्ट इन 11 डिलिव्हरीज. चर्चा राहिली आहे. गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघाला. पहिलाच बॉल ऑन साइडला कडक प्रहार केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे कॅरी होईल का हो इथे कॅच ड्रॉप झाली आहे. पहा असं म्हटलं आता ना की कोणाच्या असणाऱ्याने नसणारे माझ्या अस्तित्वाला कधीही प्रश्नचिन्ह उभं होणार नाहीयेत. अस्तित्व तुम्हाला निर्माण करावं लागेल आणि ते निर्माण करत असताना पहा इथे चूक झाली आहे. क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. कॅच ड्रॉप झाला. मैदानाच्या आतमध्ये मस्ट कॅरी कॅच आणि विकेटचं पतन होता होता राहिलंय. मला ना लगान चित्रपटामधला तो भाग आहे ना त्याचा तो सीन आठवला जिथे दोन्ही हातांचा पसारा उघडायचा आणि तिथून मात्र कॅच ड्रॉप करायचा. कॅच घेण्याची एक पद्धत आहे ती चुकली आहे. पुढचा बॉल हो यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप आणि ते बाहेर जात असताना बॉल व्हाईटचा कॉल आलाय. पंचांचे हात आहेत समांतर धावा मिळतील त्या अवांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव अंकित केली आहे. येणारे बॉल 10 बनवायचे आहेत 30. 3 पट मेहनत करावी लागेल. 10 बॉल 30. हो याही वेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटची टॉप एज. क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. चुकीला माफी नाहीये म्हणूनच म्हटलं आता ना की घोड चुकांना देऊ अनुभव ऐसे नाव. नवीन पहाट नवीन समुद्र भरकटून देऊ नको तुझं नाव. नावासाठी लढायचंय नावासाठी जगडायचंय नावासाठी लढायचंय आणि ते नाव मैदानाच्या आतमध्ये करायचंय. पहा इथे येणारे बॉल आता शिल्लक आहेत 9 बनवायचे आहेत 29. राकेश घाडगे महत्वपूर्ण खेळाडू आहे. हो यावेळी पहा बॅकफूट वरती गेले पंच केलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत 1 बाउन्स मध्ये कॅरी करेल आणि थ्रो येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. तदनंतर मात्र पहा बॅकअप मिळाला. महत्वपूर्ण आहे तो बॅकअप. आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान बॅकअप असणं फार गरजेचं आहे नाही तर पॅकअप व्हायला वेळ लागत नाही. आणि इथून पुढे काय घडतंय तर येणारे बॉल शिल्लक आहेत 8 बनवायचे आहेत 27. एकाला विराट कोहली बनावं लागेल. हो यावेळी उडवला ऑन साइडला दूरवर लांबवर आणि मोठा प्रहार ठोकलाय. राकेश घाडगे यांच्या बॅट मधून आला एक मॅक्सिमम ह्यूज बिगेस्ट षटकार 6.
मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटचा जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. ऑन साईडला 9 बॉलच्या पाठीमागे 20 खेळलेत. 7 बॉल 21 ची मॅच बनवली मॅच. हो यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे दाद मागितली आहे. हो इथे थर्ड अंपायरला मात्र आता रिव्ह्यू दिला गेलाय. इन ऍक्शन मध्ये पंचांनी घेतलंय ना थर्ड अंपायर. चला पंच, ऑन फील्ड डिसिजन जो आपला असेल तो आम्ही ग्राह्य धरणार आहोत आणि जो निर्णय आपण प्रथमदर्शीने देतोय त्याला मात्र इथे कन्सिडर केलं जाईल. येस चला पंचांचा निर्णय आलाय. नॉट आउट असा कॉल आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नॉट आउट असा कॉल आलाय. 15 मिनिटांचा खेळ हा शाप या ठिकाणी. पंच 15 मिनिटं झालेत याची नोंद घ्या. एक बॉल अजूनही बाकी आहे. मग आता त्याच्या मागचा डिसिजन असेल तो आपल्यापर्यंत येईल. आम्ही टायमर लगेच स्टॉप केलाय. ओव्हर नंतर एक खेळाडू इन ऍक्शन. येस ओव्हर झाली आहे का? येस 15 मिनिटाचा खेळ संपलेला. येस आता अंतिमचा बॉल. येणारे बॉल शिल्लक आहेत 6, बनवायचे आहेत 21. कुलदीप शेडगे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेत. 6-21 ची मॅच. फलंदाजीसाठी आयुष. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव घेण्यामध्ये यश. मॅच आता दूरवर निघून गेली आहे. 5 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. 5 बॉल आणि 20 बनवण्यासाठी राकेश घाडगे
10 बॉल आणि 20 धावा त्यांनी बनवल्यात. इथून पुढे आता अधिकच्या 20 बनवाव्या लागतील. एकाला बाहुबली खेळ करावा लागेल. महत्वपूर्ण मॅच आहे. कुलदीप शेडगे आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राऊंड विकेटने आल्यात. 5 बॉल आणि 20चं समीकरण. हो, यावेळी पहिलाच बॉल मिस केला. मॅच मध्ये आता कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. प्रिशा 11. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अंशिका 11. दोन्ही टीमचे संघमालक आता मात्र त्या सिच्युएशन मध्ये आहेत जिथे दोन्ही संघमालकांना मस्ट विन आहे. हो, यावेळी मात्र जागा बनवली आहे ऑन साईडला. सी कॉर्नर दूरवर निघून चालला. हाताला ब्रश करून मस्तक पे दस्तक देत असताना आलाय तो मॅक्सिमम ह्यूज षटकार. मॅच ऑन. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हा जर या खेळाडूने हात नसताना घातला तर चौकार झाला असता. मात्र षटकार मिळाला. मॅच ऑन झाली आहे. 3 बॉल 14चं समीकरण. गोलंदाज निघाला. हो, यावेळी मात्र बॅटची नरेश पुन्हा एकदा मी पाहिले ना मॅच कधी या बाजूला तर मॅच कधी त्या बाजूला. दोन्ही गटामध्ये चुरस. आता मात्र वन साइडेड मॅच होते की काय, कारण की येणारे बॉल शिल्लक आहेत 2, बनवायचे आहेत 14. सोपं झालंय समीकरण. टीम अंशिका 11 आपलं आव्हान इथून मात्र ऑन ठेवलंय आतापर्यंत. खालचा बॉल आहे, त्याच्यावरती प्रहार आहे ऑन साईडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एकच धाव धावपलकावरती लगावली गेली आहे. येणारा बॉल शिल्लक आहे 1, बनवायचे आहेत 13. 1 बॉल 13चं समीकरण बनू शकतो का? क्रिकेटमध्ये 1 बॉल 13 बनल्यात. खोलचा बॉल यकलेन त्याला हलक्या हाताने फ्लिक केलाय आणि आता मात्र अंतिमच्या बॉल वरती धावा मिळतील 4. विजयावरती मात्र शिक्का ठोकलाय तो टीम अंशिका 11. विन द मॅच. वेल डन टीम. हार्ड लक टीम प्रिशा 11. येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला असतील त्या खूप खूप शुभेच्छा आणि विजेता टीमचा आपण करूया हार्दिक हार्दिक अभिनंदन. विजयी टीम वेल डन. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल संदीप कदम ठरलेत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा असतील. या संदीप आपल्याला दिलं जाईल प्लेअर ऑफ द मॅच आणि दोन्ही टीम्स शेक हँड करतील आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. या सगळ्या बाबी या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. आपण टीव्ही स्क्रीनवरचे आमचे ऑफिशियल पंच पाहिले. तदनंतर मात्र पहा या 2 टीम्स एकत्रित येतील आणि तदनंतर मात्र शेक हँड करतील. मैत्रीचं नातं आणि ऋणानुबंध या ठिकाणी जोपासण्याचा प्रयत्न. सातारा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 आणि या दुसऱ्या पर्वामध्ये एक चांगला दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवसातील ही पहिली मॅच ही पाहिली गेली आहे. आता मात्र आपण जाणार आहोत दुसऱ्या मॅच कडे जिथे सह्याद्री सुपरस्टार्स अगेन्स्ट श्री स्वामी समर्थ 11 यांच्यामध्ये ही लढाई पाहायला मिळेल आणि मायक्रोफोन वरती पश्चिम महाराष्ट्रातील आकडे तज्ञ निलेश मर्डेकर यांच्या वाणीमधून ऐकूया नेक्स्ट मॅचची संपूर्ण कहाणी. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सातारा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2. थँक्यू सो मच.